श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आपल्या चॅनलवरती मी जे आपलं गुरुचरित्र पारायण करायचंय, सगळ्यांना सेवा करायची आहेत गुरुची आपल्या, तर आपल्याला मी तेच सांगेन। आपले सगळे व्हिडिओ येतील, मांडणी कशी करायची तेही मी सांगणार आहे। तर आपली षडरात्री ही येणार आहे। कुलदेव जे खंडोबा महाराज आहेत, आपले खंडोबांचं आपलं कुलदैवत असल्या कारणाने त्यांची आपल्याला सेवा करायची आहे। तर षडरात्री आपली चालू होणार आहे 13 तारखेला, 13 ते 18 तारखेपर्यंत आहे, बरोबर। तर या कालावधीमध्ये आपल्याला सेवा काय करायची तेही मी सांगते। आणि म्हणजे मेन सेवा काय आहे आपली, कोणत्या ग्रंथाचं आपण पारायण करायचंय ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगेल। त्याच्यानंतर आपलं चंपाषष्ठी झाल्यानंतर आपलं लगेचच एकच दिवस गॅप पडेल 19 तारखेला, आणि 20 तारखेपासून परत आपलं गुरुचरित्राचं पारायण जे आहे त्याची आपली सुरुवात होईल। तर महिलांना असो किंवा पुरुषांना असो, कोणालाही पारायण कसं करावं त्याचे मी नियम, अटी वगैरे जेवणापासून तर सगळ्या गोष्टी सांगेल आपल्या चॅनलवरती। त्याच्यानंतर मांडणी वगैरे कशी करायची, पाठ कसा काय, सगळी माहिती सांगेल। फक्त तुम्हाला एक सांगेल की घाबरू नका, तुम्हाला करायचंय, तुमचा निश्चय पक्का करा की मला करायचंय, आणि खूप सुंदर अशी सेवा आहे तुम्हाला सांगेल मी गुरुचरित्राची। तर नक्कीच आपल्या घरात गुरुचरित्राचं पारायण हे झालंच पाहिजे, हा निश्चय करायचा आहे। तुमच्या घरात तुम्ही करून बघा आणि स्वतः फरक जो असेल ना तो तुम्हाला जाणून येईल। जर मठ जवळ असेल, केंद्र जवळ असेल तर निश्चितच तिथे जाऊन तुम्ही सेवा करू शकता। पण तुम्हाला वेळ साध्य होत नसेल तर आपल्या घरातही आपण करू शकतो, आणि नक्कीच करा असं मी तुम्हाला सांगेन। षडरात्री जी आहे जे आपले चंपाषष्ठीपर्यंत आपल्याला जी सेवा करायची आहे कोणाची, तर आपल्या जेजुरीचे खंडोबा जे आहे, ज्यांचे कुलदैवत आहेत त्यांच्यासाठी सांगेल मी। आपल्याला सेवा काय काय करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपली षडरात्री चालू होणार आहे 13 तारखेला। तर आपल्याला जसं नवरात्र असते, कुलस्वामिनी आईची सेवा करण्यासाठी आपण कसा पाठ मांडत असतो, त्या प्रकारेच याची पण पूजा मांडणी जी आहे, घटी बसवले जातं, खंडेराव जे आहे त्यांचा टाक घटी बसवला जातो, ती मी पूजा मांडणीचा पण व्हिडिओ टाकेल आपल्या चॅनलवरती। पण आपल्याला सेवा काय करायची आहे ते मी तुम्हाला सांगेल, जी केली जाते षडरात्रीच्या कालावधीमध्ये। आपल्याला जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये आपले सहकुटुंब मिळूनही पारायण केले। जसं आपण बघा दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात, बरोबर। तसंच आपल्याला मल्हारी सप्तशती हा ग्रंथ आहे बघा, या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचे आहे। तर आपल्या घरामध्ये ह्या ग्रंथाचे कमीत कमी मी तुम्हाला सांगेल 5 तरी पारायण व्हायला पाहिजे आपल्या घरात, हे लक्षात ठेवा। 5 पारायण, 5 पासून तुम्ही यथाशक्ती 28 पारायण पर्यंत करू शकतात। आपली कुलदेव जे आहेत खंडोबा महाराज त्यांचं आपल्याला पारायण करायचे। जास्तीत जास्त जेवढं होऊ शकेल तेवढे आपल्याला पारायण आपल्या घरात करायचे आहेत। 5 करा, 6 करा, 7 करा, आपल्या इच्छेनुसार करायचे। तर निदान प्रयत्न हा राहिला पाहिजे आपल्याला की 5 तरी आपल्या हातून व्हायला पाहिजे हे पारायण। ही सगळ्यात मोठी अति उच्च कोटीची सेवा आहे खंडोबा महाराजांची। म्हणून तुम्हाला सांगितलं, आपलं दर रविवारी नाही पण जमलं, एका वर्षात एकच कालावधी येत असतो षडरात्रीचा। या षडरात्रीमध्ये आपले कुलदैवत जे आहे खंडोबा महाराज त्यांची आपल्याला सेवा करायची आहे, त्यांना घटी बसवून सेवा करायची असते। तर या प्रकारे आपल्याला या ग्रंथाचे पारायण करायचे आहे। तुमच्याजवळ ग्रंथ नसेल, हा ग्रंथ नसेल तर तुम्ही केंद्रात, मठात जवळपास जा, तिथे तपास करा। म्हणूनच मी हा व्हिडिओ अगोदरच टाकते, कारण आपल्याला म्हणजे ऐन वेळेस फजिता व्हायला नको म्हणून सांगत आहे की तुमच्याजवळ जर अवेलेबल नसेल तर हा ग्रंथ तुम्ही आणून घ्या, हा आपल्याला लागणार आहे। ते 6 दिवसामध्ये तर तुम्ही ही सेवा करू शकता। आता बरेच लोक बोलतील ताई आमच्याकडे तर टाक नाही, तर मग आपण सेवा करायची का? तर मी तुम्हाला सांगू, तुमचे जर कुलदैवत जर खंडोबा महाराज असतील तर तुमच्याकडे टाक असो नसो, काही म्हणजे सांगेन तुम्हाला, फोटो असो नसो, त्यांचं वास्तव्य देवघरात नसलं तरीही तुम्हाला सेवा करायचीच आहे, हे लक्षात घ्या। कारण सेवा ही फलित जात असते, असं काही एक नाही त्यांचं की आपल्या घरात, कारण टाक बऱ्याच महिलांचं कसं असतं सासूंकडे असतात, आता आमच्याकडे नाहीये किंवा आम्हाला करायचे नाहीये। जसं मी पहिला व्हिडिओ बनवला की आपल्याला आवश्यक आहे टाक असणं आपल्या घरात, त्यांचं वास्तव्य असणं खूप आवश्यक असतं। जर आपले वेगवेगळे घर जरी असले, म्हणजे सासूबाईंकडे आणि आपल्याकडे, पण हा ठीक आहे तुमची इच्छा नाहीये की तुमच्याकडे टाक नाहीये, तर मग आता काय करायचं, तर निदान तुम्ही सेवा करू शकतात। ही सेवा तुम्ही कधीही करू शकतात, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करू शकतात, काही हरकत नाही। फक्त नॉनव्हेज वगैरे ह्या गोष्टी बंद ठेवायचे 6 दिवस। षडरात्री जसं नवरात्रीचे नियम असतात ना आपले, सेम तसं असतात। उपवास वगैरे धरायचा का,
माणसांसाठी उपवास असतो, स्त्रिया सहसा हे उपवास नाही करत. जे माणसं असतात आपल्या घरातले, जेंट्स असतात, ते जर उपवास करू शकतील तर त्यांना करू द्या, नसतील करत तर नाही केले तरी चालेल. पहिल्या दिवशी केला तरी चालेल, आपल्या इच्छेनुसार. उपवासाचं काही एक म्हणजे हे नाही, आपली इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकतात, इच्छा नसली तर उपवास नाही केला अगदी तरी चालेल. सेवा केली ती भरपूर आहे तरीही चालेल. स्वतःच्या इच्छेनुसार या गोष्टी करायच्या आहेत. मात्र सेवा काय करायची ते मी तुम्हाला सांगेन. ती सेवा तुम्ही करायची आहे. आपल्या देवघराच्या समोर बसून दिवा लावायचा, दिवा प्रज्वलित करायचा. हा तुमची इच्छा असेल तर तुम्ही अखंड दीप, जसं नवरात्रीमध्ये आपण लावत असतो तेलाचा दिवा, तुपाचा, तुमच्या इच्छेनुसार कुलदेवी साठी लावतो, तसाच कुलदैवत जे आहेत खंडोबा महाराज, त्यांच्यासाठी आपण अखंड दिवा 6 दिवसासाठी लावू शकतो. तर 13 तारखेपासून तर आपल्याला 18 तारखेला चंपाषष्ठी आहे, त्या दिवसापर्यंत आपल्याला हा दिवा तेवत ठेवायचा आहे. अखंड दीप जर प्रज्वलित ठेवायचा असेल तर ही पण सेवा तुम्ही करू शकतात. ही पण एक सेवाच आहे त्याच्यातली. नंतर हा ग्रंथाचं पारायण करणं खूप महत्वाचं आहे आणि खूप फलदायी आहे. ज्या घरामध्ये वडील आणि मुलाचं जमत नाही, अशा गोष्टी जर तुमच्या घरात घडत असतील तर मी तुम्हाला सांगेल नक्कीच या ग्रंथाचं पारायण आपण करा. आणि दर रविवारी पण ह्या ग्रंथाचं पारायण केलं तरीही चालतं. मल्हारी सप्तशती म्हणून आहे, श्री मल्हारी सप्तशती हा छोटा ग्रंथ जो आहे याला पण तेवढाच वेळ लागतो, जास्त कालावधी लागत नाही. कसं वाचायचं काय सगळे नियम वगैरे दिलेले असतात, काही हरकत नाही, एका बैठकीत आपल्याला वाचायचं आहे. जसं आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना हातात बांगड्या हव्या, जर लेडीज वाचत असेल तर सांगेल मी तुम्हाला, तर हातात बांगड्या, हळदी कुंकू कपाळाला पाहिजे, साडी परिधान करता आली तर नक्कीच साडी परिधान करा. म्हणजे आपला पेहनावा जो आहे तो, म्हणजे कारण कुलदेवी आणि कुलदैवतची जेव्हा सेवा करत असतो तेव्हा निदान ह्या गोष्टी आपण करायला म्हणजे हव्याचं, असं मला तरी वाटतं आणि मी करते ते फॉलो. तर नक्कीच करा तुम्ही. बांगड्या, काचेच्या बांगड्या हातात असणं खूप आवश्यक असतं जेव्हा आपण सेवा करत असतो, पारायण करत असताना. हे पारायण एका बैठकीतच आपण करायचं असतं, जसं दुर्गा सप्तशतीचं करतो सेम तसंच आपल्याला करायचं आहे. तर तुमच्या घरात खूप फरक जाणवेल. तुमच्या घरात वादविवाद असेल, मुलगा ऐकत नाही किंवा वडिलांचं मुलाचं जमत नाही, बऱ्याच ठिकाणी होत असतं. मुलगा येतो, वडील निघून जातात, किंवा जेवणाला एक साथ बसत नाही, मुलगा बसला तर वडील बसत नाही, वडील बसले तर मुलगा बसत नाही. अशा गोष्टी जेव्हा होत असतात तर त्याचा अर्थ काय असतो की आपले कुलदैवत जे असतात ते नाराज असतात, कारण ते वडील असतात. त्यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर असला ना की आपल्या घरात सुख शांती नांदत असते. म्हणून तुम्हाला सांगेल, आपल्या षडरात्रीमध्ये ह्या ग्रंथाचं जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं पारायण करायचा नक्कीच एक प्रयत्न करा. 5 पारायण 5 पारायण तरी निदान व्हायला पाहिजे आपले, एवढं प्रयत्न करायचा आहे. 5च्या नंतर मग आपण सगळे मिळूनही केलं ना, समजा बायकोने 2-3 केले किंवा नवऱ्याने 2-4, म्हणजे आपली फॅमिली मिळून जर आपण केलेत ना 14-28 अशा संख्येत आपण पारायण करू शकतो. पण सगळे मिळून केलं तरीही चालेल, काही हरकत नाही. तर ही आपल्याला सेवा करायची आहे कुलदैवत खंडोबा महाराजांची. म्हणून सगळ्यांना सांगेल, आवर्जून सांगेल, जर ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर आताच केंद्रामध्ये तुम्ही तपास करून घ्या आणि अवेलेबल करून घ्या. नसेल तर तिथे मावशी असतील किंवा दादा असतील त्यांना तुम्ही ऑर्डर करून यात की मला असा ग्रंथ हवा आहे म्हणून. तर मी तुम्हाला सांगेल ग्रंथ कसा वाचायचा आहे, कोणता क्रम आहे ग्रंथ वाचायचा ते मी तुम्हाला सांगेल इथे. तर आधी स्वामी समर्थ स्तवन बोलायचं आहे, त्याच्यानंतर मल्हारी कवच आहे ते बोलायचं आहे आपल्याला, त्याच्यानंतर मल्हारी स्तोत्र आहे ते बोलायचं आहे, अष्टक आहे मल्हारी अष्टक बोलायचं आहे, त्याच्यानंतर मंत्र आहे आपला, तो मंत्र आपण 1 माळ केला तरी चालेल, अतिउत्तम. नाही 1 माळ जमलं ना तुम्ही 11 वेळा बोललं तरीही चालेल. मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप आहे इथे दिलेला आहे. या ग्रंथामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. हा मंत्र 47 वर्णाचा असून तो अत्यंत प्रभावी आहे, लवकर फळ देणारा आहे. या मंत्राचा नित्य म्हणजे रोजच्या जीवनामध्ये पण 11 वेळा जप करावा किंवा 11 माळी जप करावा. 11 वेळा जरी तुम्ही बोललं तरीही चालेल. रोज मंत्र जप मनात करावा, उच्चार स्पष्ट आणि शुद्ध असावा. मंत्र जप जो करत असतो तो मनातल्या मनात करायचा आहे आपल्याला, ठीक आहे. तर या प्रकारे इथे मंत्र दिलेला आहे, मंत्रही दिलेला आहे. तर सगळी माहिती आपल्या या ग्रंथामध्ये अवेलेबल आहे. तर त्यामुळे काही घाबरू नका की सेवा कशी करायची, काय करायची. तर या प्रकारे आपण सेवा करायची आहे. नंतर 1 ते 14 अध्याय आहेत.
तर 14 अध्याय जे आहेत हे आपल्याला एका बैठकीत वाचायचे आहेत, हे लक्षात घ्या. उठायचं नाहीये. 14 अध्याय होतात तोपर्यंत. त्याच्यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे आणि खंडेरायांची आरती जी असते, आरती मात्र आपल्याला रोज घ्यायची आहे. तर आता तुम्ही बोलाल की ताई आपण जर टाक नाहीये माझ्याकडे, मग मी काय करायचं? तर तुम्हाला सांगू का, आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड आहे. खंडेराय महाराज जे आहेत हे मल्हारी जे आहेत हे महादेवाचाच अवतार आहे. तर तुम्हाला सांगेल मी, आपल्या देवघरासमोर बसून तुमच्याकडे टाक नसेल, फोटो नसेल, कुठलंही नसेल, तर तुम्ही दिवा प्रज्वलित करणं, म्हणजे टाकला आपण घटी बसवणं, ती सेवा जरी तुम्ही करत नसणार तरी पण तुम्हाला सांगते की दिवा प्रज्वलित करणं, 6 दिवस अखंड ज्योत तेवत ठेवणं, ही तुम्ही सेवा करू शकतात. आणि ह्या ग्रंथाचं पारायण, ही सेवा तुम्ही सगळे करू शकतात. सगळे जेवढे पण आहेत तेवढे, ज्यांचे कुलदैवत खंडोबा महाराज आहेत त्यांच्यासाठी सांगेल मी. तर षडरात्रीमध्ये ही सेवा आपल्याला सगळ्यांना करायची आहे. तर आपल्या घरात महादेवाची पिंड आहे सगळ्यांच्या, म्हणून आपण ही सेवा करायची. आरती जी आहे पोथी वाचल्यानंतर म्हणा किंवा थोड्या वेळात आपल्याला आरती घ्यायची आहे. फक्त नॉनव्हेज बनवायचं नाही. भाजी चपाती जी असेल तो नैवेद्य आपण रोजच, असं म्हणजे माझं तर रोजच नैवेद्य दाखवलं जातं स्वामी महाराजांना, पण नैवेद्य दाखवायचा प्रयत्न करायचा. आपण गोडधोड नाही तर खडी साखर तरी नैवेद्याला ठेवा. या गोष्टी आपण नवरात्रीमध्ये खूप काही करत असतो बघा, देवीची खूप सेवा करत असतो. पण त्याचप्रमाणे कुलदैवत जे आहेत खंडोबा महाराज, त्यांचीही सेवा आपल्याला तेवढ्याच प्रकारे करायची आहे, हे लक्षात घ्या. तर या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे. मांडणी कशी करायची, काय करायची, सगळे व्हिडिओ मी नंतर एक एक करून टाकत चालेल आपल्या चॅनलवरती. तर ही होती माहिती आपल्या चंपाषष्ठीमध्ये सेवा काय करायची त्याविषयी. तर झालेली आणि सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.